नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे खटाव तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील नागनाथवाडी येथे। नागनाथवाडी येथे एक पुरातन मंदिर, शिव मंदिर आहे की जिथे शिवलिंगामधून जल प्रवाहित होतो। हे मंदिर सुमारे 900 वर्षापूर्वीचे असल्याचा उल्लेख आढळतो। तर चला पाहूया नागनाथवाडी येथील मंदिर। मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत। मंदिराच्या प्रवेशद्वारातून समोर प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला 2 नंदी पाहायला मिळतात। या मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी गाभाऱ्यातून दर्शनासाठी पाणी काढले जाते। हे मंदिर सुमारे फलटण पासून 45 किलोमीटर अंतरावरती आणि पुशेगाव पासून साधारण 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती आहे। तर चला मंदिरात प्रवेश करूया। ह्या मंदिराचा परिसर पहिल्यांदा गणपतीचं दर्शन, त्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यात आम्ही हे मंदिर जमिनीपासून साधारण 20 ते 25 फूट खाली आहे। या मंदिराला सभा मंडप नाही। आम्ही ओल्या पायऱ्या असल्या कारणाने थोडंसं हळूहळू पाय घसरतील अशा बेताने चालत खाली उतरलो। समोर पाहतो तर काय, खूप असं सुंदर शिवलिंग पाहायला भेटले। हे पहा, शिवलिंगामधून जल प्रवाहित होत आहे। हे पाहण्यासाठी आम्हाला सोमवारचा दिवस निवडावा लागला, कारण इतर वारी इथं पाणी असल्या कारणाने इथे दर्शन घेता येत नाही। जो जल प्रवाहित होतो त्या जलप्रवाहातील तीर्थ म्हणून घेतात। हे मंदिराच्या गाभाऱ्यातील दृश्य, हे पुजारी पूजा करत आहेत। हे अद्भुत असं मंदिर आहे। पुरातन मंदिर असल्या कारणाने इथे श्रावण महिन्यामध्ये लाखो भाविकांची गर्दी होती। श्रावण महिना सोमवार या दिवशी श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये प्रत्येक घरामध्ये देव येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। ते नाग स्वरूपात येतात अशी श्रद्धा आहे।
मंदिराचा परिसर खूप भव्य आहे. खटाव तालुका हा दुष्काळीत असला तरी येथे मात्र या शिवलिंगामध्ये 12ही महिने जलप्रवाह वाहत असतो. हे पंपिंग स्टेशन होते की जे पाणी काढण्यासाठी वापर केला जातो. हे मंदिराच्या आतून घेतलेले प्रवेशद्वाराची बाजू आहे. मी आणि शीतल मंदिराचं दर्शन घेऊन आता परिसर पाहत आहे. हे चंदन उघडून हे लावायचं असतं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब नक्की करा.